लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे। 4 ऑगस्ट रोजी आताच एक नवीन जी-आर आला आहे आणि या जी-आर नुसार लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे। आता लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 रुपये रक्षाबंधन गिफ्ट येणार का, याबाबतची उत्सुकता महिलांना झाली आहे। तर ती सविस्तर माहिती हा जी-आर काय सांगतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला व्हिडिओ सुरू करू आणि जी-आर काय सांगतोय ते आपण पाहू। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा महत्त्वाचा जी-आर आहे। योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आहे। हा जी-आर नक्की काय सांगतोय? या नवीन जी-आर मुळे ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे जमा होणार का, असा देखील प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत। तर याबाबतची माहिती आपण पाहूया। हा बघा, दिनांक 4 ऑगस्ट 2025 चा म्हणजे हा आजचाच जी-आर असणार आहे। आता व्हिडिओ तुम्ही उद्या पाहणार आहे म्हणून लक्षात घ्या। 5 तारखेला तुम्ही व्हिडिओ पाहाल, परंतु 4 तारखेला हा जी-आर आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने हा जी-आर निर्गमित करण्यात आलेला आहे। आता हा जी-आर नक्की काय सांगतो याबाबतची माहिती आपण घेऊयात। बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार तसेच त्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला, लक्षात घ्या, एक अविवाहित महिला म्हणजेच की एक लग्न झालंय ती आणि एक बिन लग्नाची आहे ते, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर त्यांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे हे पैसे जमा केले जातात। आता या जी-आर चा मूळ उद्देश काय आहे तर बघा, सदर योजनेसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात मागणी क्रमांक जो काय असेल तो या उद्दिष्टाखाली रुपये 3960 कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर रुपये 410.30 कोटी म्हणजे लक्षात घ्या की 410 कोटी रुपयांचा निधी हा ज्या आपल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग असतो त्याच्या वतीने हा लाडकी बहिणीच्या महिला व बाल विकास विभागाकडे देण्यात आलेला आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही, म्हणजेच की लाडक्या बहिणींना जे पैसे जमा होणार आहेत ते फक्त आणि फक्त जुलै महिन्याअंतर्गत पैसे असणार आहेत। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नाही। त्यामुळेच ज्या माध्यमांमध्ये बातम्या पसरत आहेत किंवा ज्या माध्यमांमध्ये ज्या सुरू आहे की आता लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त 2 हप्ते एकत्र मिळणार, 2 हप्ते एकत्र मिळणार, अजूनपर्यंत तरी 2 हप्त्याबाबत कोणत्याही प्रकारचा जी-आर नाही आणि आता तो जी-आर येण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर मावळली आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जो आता रक्षाबंधनला जे पैसे मिळणार आहेत ते पैसे फक्त आणि फक्त जुलै महिन्याअंतर्गत असणार आहेत आणि 1500 म्हणजेच की 1500 रुपये एका जुलै महिन्याच्या हप्त्याचे 13व्या हप्त्याचे तुम्हाला जमा होणार आहेत। 14व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे आणि रक्षाबंधनचे गिफ्ट तुम्हाला 1500 रुपयाचं समाधान मानावे लागणार आहे। ही ओवाळणी तुम्हाला 3000 रुपये नसणार आहे असे यामध्ये स्पष्ट झाले आहे। आता यामध्ये अजून कोणती अपडेट येऊ शकते का तर आता याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे, कारण आता राज्य सरकारच्या द्वारे आज अथवा उद्यापासूनच योजनेच्या हप्त्याच्या वितरणासाठी सुरुवात होईल आणि येणाऱ्या 8 तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होऊ शकतात। आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी माहिती मिळणार आहे। त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। फेसबुकवर तुम्ही पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करा, जेणेकरून या अपडेट तुम्हाला नेहमी पोहोचणार आहेत। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमचे काही जरी प्रश्न असतील तरी आम्हाला कमेंट करून नक्की विचारा। जय महाराष्ट्र।